भर दुपारची वेळ आणि गण्याच्या घरच्या टीव्हीचा आवाज खूप मोठा येत आहे पहा. अरे मित्रा, तो बाण कसा लागला बघ तरी. किती छान प्रसंग झालाय. धडाम धूम, गनिमी कावा यशस्वी झाला. गण्या, अरे गण्या, टीव्हीचा आवाज जरा कमी कर. किती मोठा आवाज आहे हा. काय झाले दादा? आता तर मुख्य प्रसंग सुरू झालाय. खूप मजा येत आहे. अरे मुला, शेजारच्या घरात तात्या आजारी आहेत. त्यांना डोळे उघडणेही कठीण झाले आहे. तात्या आजारी आहेत? मला तर हे माहीतच नव्हते. त्यांना खूप त्रास होत असेल का? हो बाळा, तात्यांना खूप ताप आला आहे. औषध घेऊन ते झोपले आहेत, पण या टीव्हीमुळे त्यांना झोप लागत नाहीये. अरे देवा, हा आवाज कोणीतरी बंद करा. नको, तात्यांना त्रास व्हायला नको. मी आता टीव्ही बंद करतो. मला हे समजलेच नाही. बघा दादा, आता तात्यांना शांत वाटेल. मी बाहेर जाऊन खेळतो. शाबास बाळा, दुसऱ्याच्या दुःखाचा विचार केला तरच देव प्रसन्न होतो. चल, तात्यांसाठी गरम कड बनवले आहे, ते देऊन ये पाहू. हो आई, मी आत्ताच जातो आणि तात्यांची विचारपूस करून येतो. आपली सूख दुसऱ्यासाठी दुःख ठरू नये हीच खरी माणुसकी आहे पहा.